नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। आत्ताच्या घडीला लाडक्या बहिणींसमोर पडलेला एकच प्रश्न की आम्हाला मार्चचा हप्ता आलेला आहे, एप्रिलचा हप्ता कधी आणि कोणत्या वेळेला वितरित होईल आणि एक सुद्धा हप्ता आले नाही, आम्ही पात्र आहोत, मग आमचा लाभ कधी वितरित होणार। आपण सांगितलं होतं की काल जो जी.आर प्रसिद्ध झाला तर याच्या अंतर्गत मागील काही 12 ते 15 तारखेपर्यंत हप्ते वितरण झालं, तर याच्यामध्ये निधी कमतरतेमुळे उर्वरित लाडक्या बहिणींचा लाभ आहे तो वितरित झाला नव्हता आणि काही लाडक्या बहिणींना फक्त मार्चचा हप्ता आला आणि त्यांचा एप्रिलचा हप्ता येणं बाकी आहे। तर ही आपण एकच गोष्ट समोर घेऊन चाललोय की जर मार्चचा हप्ता येत असेल आणि एप्रिलचा हप्ता येत नसेल तर ती लाडकी बहीण अपात्र का, तर मुळीच नाही आहे, तर निधीच्या अभावीपणामुळे हा जो लाभ आहे तो मागच्या आठवड्यामध्ये थांबवण्यात आला। त्यामुळे कालच जी.आर जो आहे तो प्रसिद्ध झाला आहे, त्यामुळे हा निधी आहे संबंधित डीबीटी पोर्टलवरती वितरित होईल आणि त्याच्यानंतर डीबीटीद्वारे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना हा जो लाभ आहे तो वितरित केला जाणार आहे। आणि आपण एकच सांगू इच्छितो की डीबीटी कधीही ॲक्टिव्ह होत असते, याची निश्चित वेळ नसते, त्यामुळे आत्तापर्यंत आपण आत्ताच्या घडीला जो व्हिडिओ बनवतोय तोपर्यंत तरी कुठल्याच लाडक्या बहिणीला जो लाभ आहे तो सन्मान निधी आहे तो वितरित झालेला नाही आहे। त्यामुळे शासनाने लवकरात लवकर लाभ वितरण करावं आणि ज्या लाडक्या बहिणींना एक हप्ता आलेला आहे त्यांचा उर्वरित हप्ता जो एप्रिलचा आहे तो द्यावा आणि ज्या लाडक्या बहिणींना एक सुद्धा हप्ता आले नाही आहे त्यांचे राहिलेले थकीत हप्ते त्यांना वितरित करावे। तर कालचा जो जी.आर प्रसिद्ध झाला तर याच्यावरून अपेक्षा वाढलेली आहे, कारण का जो निधी कमी पडत होता याची तरतूद झालेली आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये हप्ते मिळण्याची शक्यता दाट आहे। तर यासाठी लाडक्या बहिणींना एकच विनंती की पुढील 2 ते 3 दिवस प्रतीक्षा करा, तुमचा सन्मान निधी आहे तुम्हाला मिळून जाणार आहे। कारण का हप्ते वितरणाचा जी.आर प्रसिद्ध झाल्यापासून पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हप्ते वितरित केले जातात आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच मंत्री आदित्य तटकरे असतील, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांची अजून कोणतीच वाच्यता झालेली नाही, कोणतीच घोषणा नाही आहे। कारण का साधारणतः तुम्हाला सुद्धा माहिती आहे की मागील काही महिन्यांमध्ये हप्ते वितरण होत असतं तर आम्ही लाभाचे वितरण सुरू करत आहोत, पुढील 2 ते 3 दिवसात लाभ मिळून जाणार आहे अशी घोषणा देखील मंत्री आदित्य तटकरे करत असतात। पण आत्ताच्या घडीला 12 तारखेपासून आता 21 तारीख आली तरी देखील मंत्री आदित्य तटकरे यांचं वितरणावरती कोणतंच विधान आलेलं नाही आहे। कमीत कमी लाडक्या बहिणींना त्यांनी सांगावं की उर्वरित लाडक्या बहिणींना देखील लाभ वितरण होणार आहे किंवा त्यांची कंडिशन काय आहे याचं तरी स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे। तर आपण माहिती घेतच आहोत, थोडी प्रतीक्षा करायची आहे लाडक्या बहिणींनी, पुढील 2 ते 3 दिवस प्रतीक्षा करायची आहे, कारण का प्रतीक्षा करण्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही आहे। जवळच्या समाज कल्याण विभागामध्ये देखील या संदर्भात स्पष्टता मिळत नाही आहे, त्यांच्यामार्फत सांगण्यात येत आहे प्रतीक्षा करा, हप्ते वितरण होणार आहे। तर याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना मी एकच विनंती करतो की प्रतीक्षा करा, हप्ते वितरण होण्याची दाट शक्यता आहे। हप्ते वितरण झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे, डीबीटी कोणत्याही वेळी ॲक्टिव्ह होईल आणि सर्वात प्रथम पहिला हप्ता होईल वितरित आणि त्याच्यानंतर दुसरा हप्ता देखील दिला जाणार आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण माहिती घेतच आहोत, तर योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।